नमस्कार मित्रांनो, मी एक झाड गावातल्या रस्त्याच्या कडेला, शहराच्या गर्दीत किंवा कुठल्या शेताच्या बंधाऱ्यावर शांतपणे उभे असलेलं झाड. माझं रूप जरी साधं असलं तरी माझ्या पानात, फांद्यात आणि मुळात अनेक पिढ्यांच्या कथा दडलेल्या आहेत. आज मला माझं मनोगत सांगावंसं वाटलं, कारण आजचा काळ बदललाय आणि त्या बदलाने माझ्या अस्तित्वालाच प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. माझा जन्म निसर्गाच्याच खुशीतून झालेला आहे. मी एखाद्या रोपट्यासारखा उगवताना कुणालाही कळलं नाही. पृथ्वीच्या मातेने मला ऊब दिली, पावसाने मला वाढवलं आणि सूर्यप्रकाशाने मला जगण्याचं बळ दिलं. त्या काळात मानव कमी होता, जंगल मोठी होती आणि शांतता भरपूर होती. माझ्या सभोवताली चिवचिवाट करणारे पक्षी, धावणारी प्राणी, थंड वाऱ्यात डुलणारी अन्य झाडं, आम्ही सगळे एकमेकांसाठी जगत होतो. त्या काळात मानव आम्हाला वृक्षदेव म्हणून पूजायचा. त्याला ठाऊक होतं, झाड आहे तर श्वास आहे. आजचा काळ, जग बदलले, माणसं देखील बदललेली आहेत. एकेकाळी माझ्या सावलीत बसून थकलेल्यांना विश्रांती मिळायची, पण आज लोक माझ्या सावलीत क्षणभर थांबतात, फोटो काढतात आणि पुन्हा मोबाईलच्या जगात हरवतात. माझ्याकडे पाहणं, मला स्पर्श करणं, मला जाणणं हे सर्व एखादी जुनी गोष्ट बनून गेली आहे. आज मी पाहतो, शहर वाढतंय, इमारत्या उभ्या राहतात, रस्ते रुंद होत आहे, पण माझ्यासारखी झाड मात्र एक एक करूनही नाहीशी होतीये. माझं महत्त्व लोकांच्या भाषणात आहे, पण कृतीत नाही. प्रदूषण वाढतंय, तापमान वाढतंय आणि उष्णतेने जग जळतंय. आणि लोक म्हणतात गरमी खूप वाढली, पण ते विसरतात की त्या गरमीपासून संरक्षण देणारा मीच तर आहे. तुमच्यासाठी मी काय करतो कधी विचार केला आहे का? मी कधीच मागत नाही. सत्तेची मागणी नाही, पैशाची इच्छा नाही, मोबाईल नाही, गाडी नाही. मी फक्त देतोय, फक्त ऑक्सिजन, सावली, पावसाचं चक्र, फळ, फूल, पक्ष्यांचं घर, हवामान संतुलन. मी सगळं देतो निस्वार्थपणे. पण माझ्याकडे परत काय येतं? कापलं जाणं, जाळलं जाणं किंवा दुर्लक्षित होणं. कापलं जाताना माझ्या मनात काय होतं माहिती आहे का? कुठल्या तरी दिवशी अचानक काही माणसं कुऱ्हाडी घेऊन येतात. माझी पान थरथरतात, पक्षी गोंधळतात, जमिनीतली माझी मुळे वेदनेने कुरकुरतात. पण मी पळू शकत नाही, बोलूही शकत नाही, विरोधही करू शकत नाही. माणूस माझी फांदी कापतो तेव्हा मला वेदना होतात. जशा तुम्हाला हाड मोडलं तर वेदना जशा होतात, तसंच मला वेदना होतात. जेव्हा मला संपूर्णपणे कापून टाकलं जातं, तेव्हा माझ्याबरोबर माझ्यात राहणारे पक्षीही बेघर होतात. माझी सावली हरवते, माझी श्वासाची जागा रिकामी होते. माझ्याकडे माणसांना सांगायचं एकच वाक्य आहे, मी नाही तर तुम्हीही नाही. आज पृथ्वी तापते, ही वन वितळतात, पाऊस अनियमित झालाय, हवा प्रदूषित झाली आहे. या सगळ्याचं उत्तर एक छोट्याशा पण सामर्थ्यशाली गोष्टीत दडलेलं आहे, ते म्हणजे झाडात. तुम्ही विज्ञानाच्या प्रयोगात कितीही ऑक्सिजन बनवा, दिवसाच्या शेकडो फोटो काढा, कृत्रिम बुद्धिमत्ता बनवा, पण पृथ्वीला पुन्हा जगू शकणारी एकच गोष्ट आहे, निसर्गाची हिरवी सोबत. आज तुमच्या जगाला माझी गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड लावले तर पुढच्या पिढीत सुरक्षित श्वास मिळेल. प्रत्येक शहरात 10% अधिक हरित असेल तर हवा प्रदूषण अर्ध्याने कमी होईल. प्रत्येक कापलेल्या झाडांच्या बदल्यात 5 झाडं लावली तर जंगल परत उभं करता येईल. तुम्ही मला एखादी मशीन समजू नका. मी जिवंत आहे, श्वास घेतो आणि तुमच्यासोबत जगतो. मला काय हवं तुमच्याकडून? मी काही मोठं मागत नाही, पण जर तुम्ही हे करू असाल तर पृथ्वी पुन्हा हरित होईल. एक झाड लावा, त्याची तुम्ही नीट काळजी घ्या. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचरा जाळू नका, पाण्याची नासाडी टाळा, मुलांना झाडाचं महत्त्व शिकवा, कापण्यापेक्षा वाढवण्याचा संकल्प करा. तुम्ही मला जपलं तर मी तुमच्या पिढ्या जपेन. मी अजूनही तुमच्यासाठी इथेच उभा आहे.
मी सावली देतोय, हवा देतोय आणि तुमचं जीवन शुद्ध करण्यासाठी प्रत्येक क्षणी काम करतोय. माझं आयुष्य शेकडो वर्षाचं असतं. तुम्ही वाढवता, मीही वाढतो. तुम्ही म्हातारे होता, मी सुद्धा वृद्ध होतो. तुम्ही जाता, पण मी पुढच्या पिढ्यांसाठी उभा राहतो. माझ्या मुळांना तुमच्या प्रेमाचा आधार हवा आहे आणि माझ्या फांद्यांना तुमची काळजी. शेवटी एक मनोगत म्हणतोच, मला कधीही तुमची साथ सोडायची नाही, पण तुम्ही मला सोडू जातात. तुम्ही मला कापता, जाळता, विसरता आणि मग म्हणता हवा खराब आहे. तुम्हीच माझं रक्षण केलं, तुम्हीच मला वाढवलं आणि तुम्हीच मला परत जीवन दिलं तर पृथ्वी पुन्हा स्वर्ग बनू शकेल. एक छोटासा संकल्प तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी करावा. आजपासून निसर्गाचा मित्र बनूया. मी झाड तुमच्या हृदयात आणि पृथ्वीच्या अंगणात जिवंत राहू दे. तुम्ही श्वास घ्याल तितकाच माझा जीवन श्वास आहे.